मार्केटने आज आपल्या सगळ्यांना गुंगारा दिला. गुंगारा म्हणजे अर्थात आपण बघितलंय. काय बघितलं आपण? काल आपल्याला जो 160 पॉईंटच्या आसपासचा गेन आपल्याला बघायला भेटला, तो आज तेवढाच फॉल मार्केटमध्ये झालेला आहे. बरोबर 160 पॉईंटचा फॉल हा निफ्टीमध्ये बघायला भेटला. आणि हे का बघायला भेटलं? तर काल आपण जे महत्वाचं विश्लेषण केलं होतं निफ्टीच्या बाबतीमध्ये आपण विश्लेषण केलं होतं का जो 25,200 जो आहे, 25,200ची जी लेवल आहे निफ्टीची, ती 25,200ची लेवल ही निफ्टीसाठी खूप महत्वाची होती. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कॉल रायटिंग झालेली होती. ती कॉल रायटिंग इतक्या मोठ्या प्रमाणात होती का जवळजवळ अराउंड 2.5 करोडच्या आसपास त्या ठिकाणी आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये शॉर्ट सेलिंग झालेली होती. आणि जर एवढी शॉर्ट सेलिंग जर असेल तर मग आपल्याला त्या ठिकाणी मग काय बघायला भेटणार होतं? त्या ठिकाणी आपल्याला करेक्शनच बघायला भेटणार होतं. आणि मग आता आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे का नेमकी आज मार्केटमध्ये काय झालेलं आहे, उद्या काय करायचं आहे, काय महत्वाच्या घडामोडी आहेत. पण तत्पूर्वी मी संदीप, आपण पाहतात माझा युट्यूब चॅनल जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. आणि मग आता इथे आपण या ठिकाणी जाणून घेऊया का नेमकी काय काय झालेलं आहे, आज काय काय झालेलं आहे. तर आज आपण बघूया सकाळी सकाळी काय झालं. तर सकाळी थोडस आपल्याला त्या ठिकाणी वरती असं गॅप अप ओपनिंग थोडं बघायला भेटलं. असं थोडस आपण बघूया, थोडंसं गॅप अप ओपनिंग बघायला भेटलं. आणि त्यानंतर परत दिवसभर खाली 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 असं मार्केट गेले आणि कुठल्याही प्रकारे रिकव्हरी आपल्याला आज त्या ठिकाणी जाणवली नाही. आज काय होतं? आज मुळामध्ये आपली एक्सपायरी होती आणि एक्सपायरी मध्येही आपण बघतोय का एक महत्वाचा पॉईंट आलेला होता. काय होता महत्वाचा पॉईंट? असा होता का इन्फोसिसचे जे काय आपले याचे इन्फोसिसचे जे आपले रिझल्ट आलेले होते, ते जे रिझल्ट होते इन्फोसिसचे रिझल्ट एकदम का मस्त छान आलेले होते. आणि ते छान रिझल्ट आलेले असताना सुद्धा इन्फोसिस मध्ये आपल्याला जवळजवळ 1.5%च्या आसपासचं करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटलं. आणि तर मग आता एकंदरीत जर आपण बघितलं तर असं काय झालं मार्केटमध्ये? तर मार्केटमध्ये झालंय काय? पहिली गोष्ट सांगतो मार्केटमध्ये काय झालेलं आहे. मार्केटमध्ये झालं हे का आपल्याला त्या ठिकाणी एफ आय जे आहेत ते एफ आय आणि डी आय आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर एफ आय हे गेल्या जवळजवळ 15 दिवसापासून ते कंटिन्युअसली सेलिंग 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 करत आहेत. मग त्यांची सेलिंग थांबत नाही. ते सध्या भारत सोडून जात आहेत. भारत छोडो आंदोलन त्यांनी सध्या काय केले? छेडलेलं आहे. आणि मग त्यामुळे सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये काय होतंय? आता होतंय असं ना, म्हणजे जर समजा जर आपल्याला समजा बाजारभाव आपल्याला माहिती बाजारात आपण गेलो आणि जर समजा काय होतं, विकणारे जर जास्त असले तर वस्तूचे भाव कमी होतात ना. आता कांदा मार्केटला आपण गेलो आणि कांद्याच्या जर समजा 100 गोणे येत होते त्या ठिकाणी 500 गोणे आले तर भाव कमी होणार. मग आता तसंच झालेलं आहे. एफ आय जे आहे ते काही केल्या हे विकायचं थांबत नाहीये. त्यांचे आकडे जर आपण सेलिंगचे बघितले तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा इथे आज जवळजवळ 2,133 करोड रुपये सेलिंग केली, काले 4200 करोड, परवाही जवळजवळ 3,548 करोड, त्याच्या आधीही 1,681 करोड, 3,700 करोड, 1900 करोड. म्हणजे कंटिन्यू सेलिंग त्यांची चालू आहे. जोपर्यंत ही सेलिंग थांबत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठी तेजीची अपेक्षा नाही आता, असं एकंदरीत चित्र दिसते. आणि आज आपण बघतोय का निफ्टीला जे खाली आणायचं काम केलंय ते काम केलेलं आहे निफ्टीला खाली आणायचं आयटी सेक्टरने. आयटी सेक्टर हा आजचा सगळ्यात मोठा शकुनी मामा ठरलेला आहे. कारण आपण बघूया या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. बघा जर आज आपण बघितले तर जेवढे स्टॉक पडलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आयटी सेक्टरमध्ये इथे म्हणजे आयटी सेक्टर तर जवळजवळ पहिली गोष्ट म्हणजे 2.25% पडलेला आहे. कोफोर्ज हा जवळजवळ 9.5%, पर्सिस्टंट सिस्टम 7.5% पडला, टेक महिंद्रा 3% पडला, एम्फासिस 3% पडलेला आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया एलटीआय माइंड ट्री आहे तो 2.5% पडला, एचसीएल टेक 1.5% पडला, इन्फोसिस 1.5% पडलाय. म्हणजे ज्या महत्वाच्या कंपन्या आहेत आयटी सेक्टर मधल्या ज्याचं वेटेज निफ्टीमध्ये जास्त आहे ते स्टॉक्स खाली आले आणि त्यामुळे मग काय झालं, निफ्टीला सुधारायला काही चान्सेस भेटला नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर निफ्टी आयटी तर पडलेला आहे पण आपला मिड कॅप सुद्धा जवळजवळ 1.5%च्या आसपास पडला. आणि बँक निफ्टी हा जरा थोडा तुलनेने थोडा नंतर रिकवर झाला. पण जर बँक निफ्टीमध्ये जर आपण महत्वाचे जे बघितले स्टॉक्स असतील तर त्यांची अवस्था काय अशी एकदम अशी चांगली नव्हती, त्यांची अवस्था खराबच होती. त्यामध्ये आपण बघू शकता एचडीएफसी बँक जो आहे, एचडीएफसी बँक एकंदरीत इथं आपण बघूया, पहिल्यांदा बघूया का जे मोठे मोठे कोणते पडलेले आहे. पडलेल्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी पडलेत कोणते, तर पडलेले आहेत हे स्टॉक. त्यामध्ये कोटक महिंद्रा पडलाय 1.25%च्या आसपास,
एक मिनिट, परत आपण येऊया इथे स्टॉक आणि इथे बघूया. हा, लुजर मध्ये येऊया आपण. तर इथे तुम्ही बघू शकता कोटक महिंद्रा आहे तो जवळ 1.25% पडलाय, ऍक्सिस बँक 1% पडलाय, एसबीआय अर्धा टक्के, एचडीएफसी बँक अर्धा टक्के. पण म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन बँक निफ्टीमध्ये झालं नाही का जेवढं निफ्टीमध्ये झाले. आणि गेनरमध्ये जर बघितलं तुम्ही तर गेनरमध्ये फक्त त्या ठिकाणी तुम्हाला कॅनरा बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, आणि त्यानंतर ई स्मॉल फायनान्स बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक. पण यांचं काय वेटेज एवढं नाही निफ्टी आपल्या याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये, त्यामुळे त्या मार्केटला सावरू शकल्या नाही. मेन कन्सर्न असा आहे मार्केटचा बघा, सध्या झाले काय का आपण गुतलोय ट्रेड डील मध्ये. ला असं वाटतंय भारताबरोबर ट्रेड डील का होईना. आता सध्या जपान बरोबर झाले, चायना बरोबर झाले, युरोप मधल्या देशांबरोबर झाले, देशातल्या छोट्या छोट्या जगातल्या छोट्या छोट्या देशांबरोबर ट्रेड डील झालेली आहे, पण भारताबरोबर अजून ट्रेड डील झालेली नाही. तो सुद्धा एक मार्केटसाठी मेन कन्सर्न आहे. ओके, आता डोनाल्ड ट्रम्प हे मोदींचे मित्र आहेत, पण तरी सुद्धा अजून काही भारताच्या अमेरिकेबरोबर ट्रेड डील झालेली नाहीये, आणि तोही कन्सर्न आहे. आणि जोपर्यंत तो कन्सर्न आहे, तो कन्सर्न जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये सुधारणा होत नाही. एफआयजी असेच विकत राहणार आहेत आणि मार्केट एका नॅरो रेंजमध्ये होते. एफआयज पण काय करतात, थोडे खाली आले, खालच्या लेवलला खरेदी करतात आणि वरच्या लेवलला बाईंग करतात. आज महत्वाची आणखीन एक न्यूज मार्केटमध्ये आली. ती न्यूज अशी आली का आयएक्स जो आहे, आयएक्स मध्ये आज 30% करेक्शन बघायला भेटलं. त्याचं कारण असं आहे, म्हणजे त्याचं कारण जर तुम्ही बघितलं तर आयएक्स मध्ये जे करेक्शन बघायला भेटलं त्याचं सगळ्यात महत्वाचं आहे, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आज 28%च्या आसपास करेक्शन त्या ठिकाणी झालं. 5,000 करोड रुपये हे जवळजवळ गुंतवणूकदारांचे सोहा झाले. आज 5,000 करोड रुपयाचं गुंतवणूकदारांना नुकसान झालं. आणि मग त्या सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे का भारतीय विद्युत नियामक मंडळ, जे केंद्रीय विद्युत नियामक मंडळ, अर्थात त्याला आपण म्हणतो का सीईआरसी. आता यांनी काय केलेलं आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे का आपल्या ह्या महिन्यापासून, कोणत्या जानेवारी महिन्यापासून, जानेवारी 2026 पासून आतापर्यंत होतं काय का जो भाव आयएक्स ठरवायचा त्या भावानुसार बाकीच्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांना वीज विकत घ्यावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे आयएक्स काम काय करतं, तर आयएक्स हे एक आपलं एनर्जी एक्सचेंज आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी छोटे छोटे प्रकल्प जे काय बनवतात, विद्युत लाईट बनवतात, ती लाईट सगळी येते कुणाकडे, ती सगळी लाईट आयएक्स कडे येते. आयएक्स ती विकत घेते, पण आयएक्स विकताना त्यांच्या मनाला जो भाव असेल त्या भावानुसार ती विकते. पण आता हे 2026 सालापासून असं होणार नाहीये, असं त्यांना करता येणार नाहीये. मग त्यांची मोनोपॉली कमी होणार, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्या स्टॉकमध्ये 30%च्या आसपास करेक्शन बघायला भेटलं. पण आज आपण जर बघितलं तर आयएक्सचे आले ते रिझल्ट, पण रिझल्ट सुद्धा छान आलेले आहेत. पण आता हे काय होतं, एखादी न्यूज जर आली आणि तर त्या न्यूजचे तुम्हाला छान रिझल्ट वरती काही परिणाम होत नाही ना. न्यूज जर खराब आली तर तुमचे रिझल्ट किती चांगले येऊ द्या, त्याचा काही फरक पडत नाही. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा, आज जो काय मारलाय 52 वीकचा लो मारलाय 132 रुपये, डेज लोला हा क्लोज झालेला आहे. 52 वीक टॉप याचा 244 रुपये आहे, 132 रुपयाला स्टॉक क्लोज झालेला आहे. आता या कंपनीचा तुम्हाला मी पहिल्यांदा का जो कामगार जे काय काम आहे ते तुम्हाला सांगतो बघा. आता इथे ही कंपनी काय करते का पर डे अहेड मार्केट, आता हे साधारणतः पर ट्रेडिंग तिथं होतं ना. म्हणजे काय होतंय, समजा लाईट तिकडनं आली आणि इकडनं कंपनी विकत घेते, त्या ठिकाणी हे एक्सचेंजचं काम करतं. जसं काय आपण एखाद्या कंपनीचे स्टॉक्स कुणाकडनं घेतो, आपल्या एनएससी कडनं घेतो किंवा बीएससी कडनं घेतो, म्हणजे ते एक्सचेंज आहे एक प्रकार. तुम्हाला जे शेअर्स खरेदी करायचे आहेत त्याचं ते एक्सचेंज आहे. तसं हे आपलं इंडियन एनर्जी एक्सचेंज आहे, म्हणजेच आयएक्स आहे, त्या ठिकाणी या लाईटीची ट्रेडिंग होते. आणि मग आता इथे तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी हे जे ट्रेडिंग होतं त्यामध्ये पर डे त्यामध्ये 2 प्रकार आहेत, म्हणजे साधारणतः 2-3 प्रकार आहेत. तर त्या प्रकारामध्ये त्यांचा आपल्याला बघूया. पहिला प्रकार आहे पर डॅम, त्या ठिकाणी 44% मार्केट सेगमेंट आहे. त्याच्यानंतर आरटीएम म्हणजे रिअल टाइम मार्केट, पर डॅम म्हणजे डे अहेड मार्केट, तो जो काय आहे आरटीएमचा जवळजवळ त्या ठिकाणी 29% त्यांचा त्या ठिकाणी काही जवळजवळ सेलमध्ये हिस्सा आहे. त्याच्यानंतर परत सर्टिफिकेट मध्ये बरेचसे प्रकार आहेत. म्हणजेच जर आपण तुम्ही बघितलं तर या कंपनीचं जे संपूर्ण कामगार आहे, जे काम आहे ते काम त्यांचं आहे संपूर्ण एनर्जी एक्सचेंजचं. 2007 सालापासून कंपनी आहे मार्केटमध्ये. आणि आता इथे तुम्ही जर या ठिकाणी कंपनीचे रिझल्ट बघू शकता आपण इथे. आता हे कंपनीचे रिझल्ट आलेले आहेत, म्हणजे एवढा मोठा काही बिझनेस असा खूप मोठा नाहीये. इथे या ठिकाणी जून 2024 ला 124 करोड रुपयाच्या आसपास सेल होता, 140 करोड रुपये झालेला आहे. आणि मार्जिन जवळजवळ 81% आसपास मार्जिन आहे, कंपनी सेम टू सेम आहे. प्रॉफिट हा जवळजवळ होता किती 93 करोड रुपये, तो आता झालेला आहे 113 करोड रुपये, म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 20%च्या आसपास प्रॉफिट वाढलेला आहे.
तर म्हणजे आता या सगळ्या जरी गोष्टी चांगल्या असल्या, पण काय होईल का न्यूज आल्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी मोठं करेक्शन त्या याच्यामध्ये स्टॉकमध्ये बघायला भेटतंय. तेव्हा ह्या अशा म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये सरकारी इंटरफेअर असतो त्या कंपन्यांपासून सावध राहा जा. तर या कंपनीचं मार्केट कॅपिटल 11,800 करोड रुपये आहे, त्यातला 5,000 करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल आजच सोहा झालेलं आहे. आणि आता आपण जाणून घेऊया का नेमकी आज झाले, म्हणजे आज एक तर आपल्याकडे काय होतं, विकली एक्सपायरी होती निफ्टीची आणि 25,200च्या आपल्या कॉलवरती खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झालेली होती. आणि ती कॉल रायटिंग झाल्यामुळे काय झालं का त्या कॉल रायटर्सनी मार्केटला वरतीच येऊन दिलं नाही. त्यानंतर 25,150चा सपोर्ट तोडल्यानंतर तर मग आणखीनच हालत खराब झाली आणि त्यानंतर मार्केट खाली गेलं. बाकी काय नाही, आज हा सगळा आपल्या एक्सपायरी आणि त्यानंतर आपले एफआयज आहेत त्यांचं सेलिंगचा हा सगळा परिणाम आपल्याला मार्केटवरती बघायला भेटला. आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया का नेमकी आता आपल्याला काय काय निफ्टीमध्ये होऊ शकतं ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आपला इथे इंडेक्स लावूया निफ्टीचा, निफ्टी 50. आता निफ्टी 50चा चार्ट जर आपण बघितला तर ह्या निफ्टी 50च्या चार्ट होते आपल्याला हा पहिल्यांदा आपण याला 15 मिनिटाचा टाइम फ्रेम वरती चार्ट लावूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर चार्ट आपण टाकला या ठिकाणी तर आपण या ठिकाणी बघू शकता इथे काय दिसतंय आपल्याला, तर जो सपोर्ट आता आहे तो सपोर्ट अराउंड 25,000च्या आसपास आहे आणि म्हणजे आज तो निदान तोडला नाही हे तर एकदम खूप महत्वाचं आहे. पण आता तुम्ही या ठिकाणी पाहिजे बघितलं तर जो सपोर्ट आपल्याला दिसतोय ना, सपोर्ट आहे फायनल सपोर्ट अराउंड 24,900. इथे या ठिकाणी 24,900 हा सपोर्ट आहे. आणि आता जर आपण बघितलं तर डाव जोन्स, अमेरिकेतला डाव जोन्स आहे तो 300-350 पॉईंट खाली आहे. आणि मग मोस्ट अशी प्रोबॅबिलिटी आहे का उद्या 25,000ची लेवल ही मार्केट तोडू शकतं. इथे तुम्ही आपण हे करूया, आपण जाऊया आपल्या याच्यामध्ये अमेरिकन मार्केटमध्ये. आता आज बघा इथे तुम्ही बघितलं असेल तर सोन्यामध्ये जवळजवळ काल आणि आज आपल्याला त्या ठिकाणी 2.5% आसपास करेक्शन बघायला भेटले. आता डाव जोन्स सुद्धा तुम्ही बघू शकता का त्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे बघा. डाव जोन्स पडलेला आहे 350 पॉईंट, मगाशी खाली होता थोडा रिकवर झालाय, 200 पॉईंट डाव जोन्स पडलाय. नॅसडॅक जो आहे तो नॅसडॅक फक्त 15 पॉईंट वरती आहे, म्हणजे त्यामध्ये जरा थोडी 101 पॉईंटची त्या ठिकाणी रिकव्हरी झाली. पण हा जो डॉलर इंडेक्स आहे 97च्या आसपास आहे, ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि कम्युनिटीमध्ये तर इथे बघूया आपण, कम्युनिटीमध्ये आपल्याला बघायला भेटतंय की क्रूड ऑइलमध्ये चांगल्या प्रकारे तेजी आहे, नॅचरल गॅसमध्ये 1.5%ची तेजी आहे. पण चांदीमध्ये आणि सोन्यामध्ये आज करेक्शन दिसतंय. पण सोन्यामध्ये आपल्याला जो कालही सोन्यामध्ये 1%च्या आसपास करेक्शन बघायला भेटलं होतं आणि आजही आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन बघायला भेटते. पर चांदीमध्ये करेक्शन 0.5%च्या आसपास या ठिकाणी बघायला भेटते आपल्याला. आणि बॉन्ड यील्ड जर बघितले असतील अमेरिकेतले तर बॉन्ड यील्डचं तुम्ही इथं बघू शकता, बॉन्ड यील्ड मध्ये जरा थोडंसं तेजीचं वातावरण आहे. तर एकंदरीतच ही अशी सगळी आपण बघतोय, म्हणजे एकंदरीत अशी सगळा माहोल आहे. आणि मग आता तेव्हा आपण बघूया का निफ्टीमध्ये काय होऊ शकतंय. निफ्टीचं जर आपण या ठिकाणी बघूया, बघा निफ्टीमध्ये आपल्याला आज सकाळी सकाळी काय झाले, सकाळी सकाळी पहिली एक 15 मिनिटाची रेड कॅन्डल तयार झाली, त्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला रेड 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 सगळ्या कॅन्डल तयार झाल्या. कालचं जर बघितलं तर एक आपल्याला या ठिकाणी 15 मिनिटाची मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली, त्यानंतर सगळ्या कॅन्डल ग्रीन ग्रीन तयार झाल्या. तर म्हणजे कालच्या एकदम आपल्याला ऑपोजिट आज त्या ठिकाणी डायरेक्शन बघायला भेटलं. आता आपल्याला उद्या बघा मार्केटमध्ये काय झाले, आपल्याला उद्यासाठी महत्वाचं जे तुम्ही बघितलं असेल झोन, तर तो आपल्यासाठी असणार आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे 25,100 आपल्याला राखणं, बघा हा जो झोन आहे हा झोन आपल्यासाठी महत्वाचा रेजिस्टंट आहे पहिल्या निफ्टीसाठी. 25,100 आहे, 25,100च्या वरती जर आपण टिकलो तर थोडीफार तेजी अपेक्षित आहे. पण जोपर्यंत 25,100च्या खाली आहे तोपर्यंत मोर पॉसिबिलिटी आहे का आपण 24,900 पर्यंत जाऊ शकतो. जोपर्यंत 25,100च्या खाली आहे तोपर्यंत 24,900 पर्यंत पॉसिबिलिटी आहे. आणि जर 25,100च्या वरती जर गेला तर 25,250 हाही इथे मोठा रेजिस्टंट आहे, मे बी तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि तेव्हा लक्ष ठेवायचं आपल्याला, जर ह्या लेवलच्या वरती गेला 15 मिनिटाची, जर म्हणजे आपल्याला काय करायचं बघा, निफ्टी जर 25,100च्या वरती गेला, एक ग्रीन कॅन्डल तयार झाली पाहिजे, 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल तयार झाली पाहिजे. आणि ती जर तयार झाली तर मग त्या ठिकाणी मोर पॉसिबिलिटी आपल्याला आहे अराउंड त्या ठिकाणी मग 25,150 आणि 25,200 पर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. नाहीतर मग परत आपले पहिले पाडे 55 आणि परत आपण खाली त्या ठिकाणी येऊ शकतो. तर अशा प्रकारे आहे आपला याच्या निफ्टीचा व्ह्यू. आणि आपल्या बँक निफ्टीचा जर थोडस आपण पर जात आता बँक निफ्टीचा व्ह्यू जाणून घेऊया. बँक निफ्टी BANKNIFTY निफ्टी बँक, निफ्टी बँक
चा जर आपण चार्ट बघितला तर बँक निफ्टीमध्ये बघा, आज बँक निफ्टीने बरोबर आपले जे काही फिबोनाची जे काही लेवल आहेत, मी तुम्हाला खाली सांगितलं होतं, त्या लेवलला आज बरोबर बँक निफ्टीने त्या ठिकाणी आपल्याला मान सन्मान दिलाय. म्हणजे ह्या लेवलच्या खाली आली, इथे सपोर्ट घेतला ह्या लेवलला, इथून वरती गेली, इथे परत रेजिस्टन्स झालेला आहे. बँक निफ्टीसाठी जर बघितले लेवल तुम्ही तर या ठिकाणी आपल्याला 56,800 हा बँक निफ्टीसाठी सपोर्ट आहे. जर समजा ह्या रेटला भेटला तर तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता. पॉसिबिलिटी आहे तिथून 57,200 पर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी आहे. तर आपल्याला ह्या दोन शक्यता आहेत. तेव्हा आपल्याला खूप घाई करायची नाहीये. जर गेला वरती टिकला 57,200च्या वरती तर खरेदी करा, किंवा खाली येऊ द्या आणि 56,800च्या आसपास आला तर त्या ठिकाणी खरेदी करा. ओके. बाकी तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये कुठल्याही स्टॉकच्या बाबतीमध्ये मी काही सांगू शकत नाही, कारण तसा सेबीचा नियम आहे आणि सेबीच्या गाईडलाईन्स आहेत. फक्त तुम्ही आपल्या इंडेक्स वरती आहे जे तुम्ही बोलू शकता. बाकीच्या पर्टिक्युलर कुठल्याही याच्यावरती स्टॉक्स वरती चार्ट जे आहे ते पाठीमागच्या 4 महिन्याचे तुम्हाला दाखवावं लागतं. ते पाठीमागच्या 4 महिन्याचे चार्ट दाखवून काही उपयोग नाही. ओके. आणि तेव्हा मग आता इथे आपण असं मला वाटतं थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचे किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके. आणि तेव्हा आता आपण इथे थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपला हा चांगला व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन जर समजा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता इथे आपण थांबूया. परत भेटू नवीन विषयासह.